मेथीची भाजी एकदम सुपर आणि एकदम भारी लसणाट केली होती. त्या 3 वाफ भाजी जोग झाली. आता आज आलू उपटायला. तर मित्रांनो आज आलू भाजी उपटायला आणि याच्या इकडे साखर पाठव पाहू 10 रुपयाना जाते केवढे ना जाते. कवळी लुसलुसीत आहे, वाढले भरपूर, मस्त पाला बिला मस्त तगडा आहे. आज भाजी करतो. आपलं 3 वाफ करेला. कांद्याचा रोप उरला नाही म्हणून मेथी टाकेलाय. भाऊ आज मी तू साखर फाटेवा पहिले इकडं आला काय तिचा तर तेवढाच घर खर्च, साखर तेल मीठ मसाले त्याला घेतो उपटून. तर बंद मित्रांनो भाजी काढून झाली. थोडीच काढली कारण वेळ बराच चाललाय. लेट झालं जरा काढायला. परत तिकडे खपली पाहिजे ना तर जायचा अंधेर पडून गडात ना खपायची. चालू दोघाय घरवाले दोघाय चालू आम्ही. तर मित्रांनो इकडं आलो भाजीपाला घेऊन. पा इकडं लावलंय आता हवेलं भाजीपाल्यांवाले शेजारी. हे पा इडून तिडून भाजीपाले मेथी ते तिकडे यायला आहे समोर बरंच भाजीपाला. आणि ते अंगुनही आहे, ते अंगुनही बराच भाजीपाला आहे. आणि घरवालेले इकडं द्यायला भाजीपाला उतरवून इकडं वापायला सुरुवात करतो. पाव किती गिरायक आता किती खपत आहे. घ्या ताजी 10 रुपये लाल कोराची ताजी आताच एवढ्यात उपटून आणली. दिवेल बिवेल काय नाही. असे ठेव. याची आम्हाला भाजी लावून देते. भाजी लावायची पद्धत एकदम मोकळी डोकळी ये लाव. तसेच त्याला उभे तर म्हणजे इकडे जागा होईल. हांगा असेल मग भारी दिसेल. खरी आहे उभ्या भाजी लावायची पद्धत एकदम खुल्ली मोकळी. उचल 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 काढ अजून. हा ती पडली बाय. काढ खालून. या 10 रुपये जोडी एकदम ताजी लाल कोराची. हा लाल कोराची पाहून घ्या. दिवेल बिवेल काय नाही एकदम ताजी. आताच उपटून आणले गाय पायी. जोडी बारीक पण मग भाजी जास्त निघेल. पाला मोठा आहे. मग सुट्टे नाही का ते आजूकून घे ना. आजूकून घे द्या. पहिलंच गिराय काय आता. 10 रुपये जोडी एकदम ताजी आताच उपटून आणले. लाल कोराची नाही का. फुलं बिलं काय नाही. काय नाही एवढा कवळीच एक अर्ध्याला काय नाही. निवळ एक कवळी मग ती कडू लागती. तुला आवाज देत होती ना मी जातील माझे आता. तू कोराची सांगत आहे ना. तर मित्रांनो कस्टमर काय एवढं येईना धावं ना, कारण भाज्याच बऱ्याच आहे याला.
ते ती अंगून आहे बरीच भाजी आहे. त्या तिकडे डांबरस ती अंगून, तिकडे मेथीची भाजी आहे, त्या तिकडे मेथीची भाजी, त्या तिकडे ती अंगून दे ना हे पुढा देव. आहो घ्या मावशी, घ्या घ्या घ्या. त्या तिकडे मेथी यायला. तर मित्रांनो एक कस्टमर आलंय, यावर चालू आहे भाजीचा. घेतले गिरायकानं, एक जोडी घेतली, मागा गेल्या 5-6 जोड्या खापल्या. अजून गिरायक कुठंच नाही म्हणाले एवढं खास कोणच्याच भाजीपाल्या कव. थोड्या वेळानं बराचसा गर्दी होईल, गुड होईल. कारण आज 26 जानेवारी तुम्हाला सांगितलं, बरीचशी पब्लिक हिंड आहे, फिरायला जाईल बाहेरून, सिटीतली पब्लिक येईल, ते घेतीलच भाजीपाला. आले दुसरे कस्टमर आले, पण ते भाजी चॉईस करू राहिल्या. आता सुरुवातच होईल गिरायकांना हळूहळू हळूहळू हळू. मित्रांनो भाजीपाला म्हणजे कोणताही बिझनेस करताना, धंदा करताना कधी लाज बाळगायची नाही, बिंदास धंदा पाणी करायचे. नाही ना 15चे 2 म्हणते, नाही परवडणार. कवळे ना आता उपटून आणले ताजीच. नाही घेतली बरं का त्याने भाजी. हो घ्या देव. चला मित्रांनो, आलेलं गिरायक सोडायचं नाही, धरून घ्यायचं. आपण काय भाजीपाला भरून नाही आणेल, परवडेल तसं. 7 रुपयाला जोडी. तर मित्रांनो परत कस्टमर आले, भाजी घेऊन राहिले, हळूहळू खपून जाणार संध्याकाळपर्यंत. संध्याकाळ होतच आले, पण मग 6 वाजेपर्यंत तर खापणार कशी काय. एवढ्या जोड्या आणेल नाही, थोडक्यातच जोड्या आणायला. दुसरं गिरायक आलंय, त्याला काय आवडले नाही वाटतं, मेथी गेलं निघून. असं होतच राहते मित्रांनो, का कंटिन्यू कोणच्या ज्याच्यात बा बिना तकलीफ घेतल्याचे पैसे थोडेच होते. कधी गिरायक येतं, कधी नाही, अवघड गोष्टी राहत्या. मार्केटला जरी भाजीपाले घेऊन गेला तर कधी व्यापारी येतो, कधी व्यवहारात काय करतो, केवढ्यानं मागतो, मोठी तारसदारी राहते. तसे कंपनीचे प्रॉडक्ट कसे निघले का ते ठरेल भाव राहता, आज नाही उद्या कधी ते तेवढ्यालाच खपणार. हे कधी आता 15ला 2 मागतील, काही 10ला घेतील, म्हणजे 15ला 2 मागतील, ते जवळजवळ 7 रुपयानं एक जुडी घेऊन जाणार. आता गर्दी वाढतच जाईल. इकडं पहा वांगी, टमाटा भरपूर खपू राहिल्या रप्पा. असं साखरपाट्याचं मार्केट आहे संध्याकाळचं, भाजीपाला हात विक्री. द्या गावठी लाल कोराची भीती, लाल कोराची भीती गावठी, ताजी एकदम भाजी, ताजी भाजी. तर मित्रांनो घरवालेच एक जाळे आणि माझ्यात एक जाळे, दोघे बसलो आता विक्रीला. खपली पाहिजे पटकन, काही असे गिरायकच नाही. मेथीच बरीच येईल, भरपूर मेथी भाजी येईल ती आम्हाला. आता बरीच भाजी आली, मेथीला कोणी एवढं विचारित नाही. अहो आता कपल ती कपल नंतर नेऊ घरी. आता त्याच्यामुळे आज गर्दी, कालपेक्षा आज जास्त गर्दी. भाजी बारीक वाटत.
तर मित्रांनो थोडी भाजी राहिली, एक जाळी संपल्यात जमा आहे. तर आता थोडी राहिले. पाहू आता दिवस आहे बुडलाय फार लवकर कपले ठीक. घरी स्वयंपाक पाणी करायला लागेल. पोरा वाट पाहत राहतील. राहिले थोडे आता 7-8-10 जोड्या. आपली भाजी पाण्यात बुडवून नाही आणले त्याच्यामुळे ना त्याचे सुकल्यागत झाले. तर मित्रांनो थोडी भाजी राहिली आता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे कमेंट द्या. अशी आज झाली ताजी भाजी विक्री. तर मला माहिती आहे मी सांगण्यावरून काही लाईक किंवा कमेंट करणार नाही किंवा सबस्क्राईब करणार नाही, कारण शेतकरी आहे ना आणि शेतकऱ्याला कोणी सपोर्टच करीत नाही मुळात. तर चला आजचा असा व्हिडिओ झाला.